2014, 2019 आणि आता गेल्या वर्षी काय 24, जे काही भाजपनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये वचनं दिली किंवा थापा मारल्या होत्या, मोठे नाशिकभर नाशिकसाठी काय काय देणार होते त्याची होर्डिंग करून लावा, मोठी लावा. शेतकऱ्यांना आम्ही कर्ज माफ करू बोलले होते ना. माता भगिनींना 1500 नाही 2100 देऊ. किती रुपये आले? दणादण घोषणा जाहीर केल्या त्यांनी, घोषणा केल्या. आणि आता सांगतायत 2100 नाही मिळणार, या योजनेत असेल तर फक्त 500च मिळतील. आता एवढे नाही मिळणार, तेवढेच मिळतील. मग आधी तुम्ही ह्या जाहीर करून माझ्या माता भगिनींना फसून मतं का घेतलीत तुम्ही? माझ्या शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही फसवलं. आता तुमचे ते कोकाटे आधी कोकलत होते की 31 मार्च पर्यंत नमो योजने, काय ती नमो किसान योजना, त्याचे पैसे त्यांच्याकडे त्यांच्या खात्यात येतील. इकडे शेतकरी आलेत, कोणाच्या खात्यामध्ये नमो सन्मान योजनेचे पैसे आलेत? आज तारीख काय? 16 एप्रिल. मग झालं ना, 31 मार्च पर्यंत तुमच्या खात्यात पैसे येणार होते. कुठे गेले पैसे? आले का पैसे? उलट शेतकऱ्यांची चेष्टा चालले. तुम्हाला कर्जमाफी कशाला पाहिजे? लग्न करायला. अरे तुझ्या बापाचं काय जाते तुला? तू आम्ही कर्ज काढतोय, आम्ही शेती करतोय, तुम्हाला काय करायचंय? आत्महत्या करते त्या घरामध्ये तुम्ही जाताय कधी? मंत्री कधी जाताय? पण हे सगळे मला राग कुठे येतो? या ढोंगावरती मी लाथ मारलेले. मी भाजपला सोडला, मी हिंदुत्व नाही सोडलं. मी हिंदुत्व मेलो तरी सोडू शकत नाही. पण यांचं भारतीय जनता पक्षाचं बुरसटलेलं जे हिंदुत्व आहे, हे भाजपचं बुरसटलेलं हिंदुत्व मला मान्य नाही आणि तुम्हाला सुद्धा असता कामा नये. यांचं हिंदुत्व म्हणजे कसलं हिंदुत्व आहे? अरे हिंदू हिंदू म्हणून मतदान करू शकतो हे आपल्या शिवसेना प्रमुखांनी पहिल्या प्रथम दाखवून दिलं. हे प्रमोद महाजन जाहीर सभेत बोललेले आहेत. आणि 87 सालची जी काय पार्ल्याची पोटनिवडणूक झाली, रमेश प्रभू, ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती देशभरामध्ये जिंकली गेलेली पहिली निवडणूक होती. लढल्या आधी गेल्या असतील पण जिंकली गेलेली पहिली निवडणूक होती. आणि तेव्हा शिवसेना प्रमुखांनी कार्टून सुद्धा काढलेलं आहे. कारण भारतीय जनता पक्ष काय करत होता? गांधीवादी समाजवाद. आणि तेव्हा मला ते सुद्धा कदाचित कार्टून फटकारीमध्ये असेल. अटल बिहारी वाजपेयी गांधीजीसारखा पंचा घातलाय आणि बकरी घेऊन चालले. गांधीवादी समाजवाद हे सगळं आमच्या समोर घडलेलं आहे. तुम्ही ते सगळं पुसून टाकून तुमचं नवीन काहीतरी लिहायला बघताय आणि आम्ही खुळ्यागत ते मानायचं. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचार गीतात जय भवानी जय शिवाजी याला काढून टाका म्हणून मला सांगितलं होतं. म्हटलं काय करायचं ते करा, काढत नाही. आम्ही जय श्रीराम बोलतो, जरूर बोलतो.